बारामतीतील एका कार्यक्रमात रस्त्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना अजित पवारांनी एक मिश्किल टिप्पणी केली आहे। रस्त्याच्या कामाबाबत काकाला विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। अजितदादांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। त्यानंतर बोलताना अजितदादांनी आपण काका कुतवलांबाबत बोलल्याचं म्हटलंय, नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल दादा घसरले। दादा कुणावर घसरले नाही असंही त्यांनी यावेळी मिश्किलपणे म्हटलंय। एका वर्षाची आणि काका कुठवर मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्याच्यात सहकार्य करा। मी बीडीओला सांगितलंय, मी तहसीलदारला सांगितलंय, मी पीआयला सांगितलंय, काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। हे काका कुठवळालं नाही तर लगेच दादा घसरले कुणावर। आम्ही घेतलाच ना निर्णय। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो, परंतु कुठेतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं, म्हणून आपण त्या ठिकाणी केलं। परंतु तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मग ते काहीच कळत नाही। धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चाललंय। काही घेऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही।